हॅलो, सगळे कसे आहात? मजेत ना? आज मी दररोजची सकाळची कामे आवरून 9 वाजता जॉबवर आले. जॉबवर आल्यानंतर मी माझी कामे करून घेतली. साधारण 12:30ला आमचा लंच ब्रेक होतो. माझ्या स्टाफ कलीगबरोबर जेवण केले. जेवण करत असताना मज्जा-मस्ती तर होतच राहते. व्हिडिओ करत असताना माझ्या मैत्रिणी पोज देताना. मग नंतर लंच ब्रेकनंतर पुन्हा कामाला सुरुवात झाली. त्यानंतर वेळ झाली कामावरून परत येण्याची. कामावरून परत आल्यानंतर बघते तर काय, मला बघून माझं बाळ एवढं खुश झालं होतं की लागलं उड्या मारायला. त्यानंतर मी आज ठरवलं होतं भोपळ्याच्या घाऱ्या करायच्या. भोपळ्याच्या घाऱ्या करण्यासाठी मी भोपळा स्वच्छ धुवून घेतला, त्याचे क्यूब्स करून घेतले. त्यामध्ये जेवढा भोपळा तेवढा गूळ घेतला आणि तो कुकरमध्ये घालून घेतला. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आणि त्याच्या शिट्ट्या काढून घेतल्या. त्याच्या 10-12 शिट्ट्या काढायच्या. शिट्ट्या काढून झाल्यानंतर शिजलेला भोपळा बाजूला घेतला आणि तो परातीत घेऊन जेवढं मावेल तेवढं त्यामध्ये गव्हाचं पीठ घातलं. थोडंसं तांदळाचं पीठ पण घालायचं जेणेकरून घाऱ्या खुसखुशीत होतील. त्यानंतर पुऱ्या लाटून तळून घेतल्या.